फायनली बऱ्याच वेळा प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर मी आज गेले होते मिनी वृंदावन म्हणजेच गोवर्धन इको विलेज पालघरला. पालघर स्टेशनपासून इको विलेज 33 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे जर स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर एका दिवसात फिरता येईल, पण जर पब्लिक ट्रान्सपोर्टने आलात तर घरी जायला लवकर निघावं लागेल. लोकलकडून कळलं की 3 वाजल्यानंतर बस किंवा बाकी काही ऑप्शन्स अवेलेबल नसतात, त्यामुळे त्याच्या अकॉर्डिंग प्लॅन करा. आणि दुपारी 12 ते 4 मंदिरं बंद असतात, त्यामुळे ते पण लक्षात घ्या. मी स्टे केला होता आणि तो वर्थ वाटला. स्टेमध्ये संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ शो आणि ओरिएंटेशन होतं. मग 4:30ला टूर गाईड सगळ्या स्थळांवर नेऊन तिथली कथा सांगून फिरवतात. या प्रभूजींनी सांगितलेली एक गोष्ट मला खूप आवडली, ती म्हणजे आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा फक्त देवाला भेटायला जायचं, काही मागायला नाही. कारण आपल्यापेक्षा जास्त आपल्यासाठी काय चांगलं आहे ते देवाला जास्त माहिती असतं. संध्याकाळी 6:30 वाजता जशी ॲक्च्युअल यमुना नदीवर आरती होते तशी इकडे पण होते. आणि त्याच्यानंतर मंदिरामधून भजन खूप छान वाटतं. सकाळी 4:30 वाजता श्री श्री राधे वृंदावन बिहारी मंदिरामध्ये मंगल आरती होते आणि सर्व भक्तीमध्ये लीन होऊन असे नाचतात. सहा वाजता यज्ञमंडपामध्ये यज्ञ होतो. यज्ञाबद्दल मला माहिती नव्हतं, पण तिकडे गेल्यावर खूप छान वाटतं. तिकडे आपल्याला 2 द्रोण देतात. एका द्रोणामध्ये यज्ञाची सामग्री असते आणि मंत्र म्हणताना ती दुसऱ्या द्रोणामध्ये टाकायची आणि पूर्ण यज्ञ झाल्यानंतर यज्ञकुंडामध्ये टाकायची. मंत्र म्हणताना ते त्याचा अर्थही सांगतात, त्यामुळे सगळं समजतं. आणि मग 7 वाजता शृंगार दर्शन. तसं तर आधी जेव्हा मंगल आरतीला गेलो होतो तेव्हा पण मूर्त्या खूपच छान सजवल्या होत्या, पण जेव्हा आता शृंगार दर्शनमध्ये बघितलं तेव्हा काहीतरी वेगळंच रूप मस्त दिसलं. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की योगा क्लासेस, स्विमिंग पूल, गौशाळा, आयुर्वेदिक स्टॉल्स आणि बरंच काही. इथे यमुना नदीची प्रतिकृती त्यांनी बनवली आहे, जिथे संध्याकाळी ती यमुना आरती होते. इथे श्रील प्रभुपादजींच्या जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या. कसे ते अमेरिकेला गेले, तिथले व्यसनाधीन तरुणांना श्रीकृष्णाच्या भक्तीत वेड करून व्यसनमुक्त केलं, हे सर्व इथे दाखवले.
पण सकाळचा वेळ आम्ही राधारमण मंदिर आणि मुरलेली मंदिरं जी टूरमध्ये कंप्लीट नाही झाली ती पाहण्यात घालवला. पालघर स्टेशन वेस्टच्या टी डेपोतून एकेका तासाच्या अंतराने वाड्याला जाणाऱ्या बस निघतात. त्याने हमरापूर फाटाला उतरून शेअर ऑटोने वृंदावनला जाता येतं. टीचं तिकीट 40 रुपये आहे आणि लेडीजसाठी 20 रुपये. शेअर ऑटोने 30 रुपयात वृंदावनला पोचता येतं. किंवा पालघर स्टेशन वेस्टच्या बाहेर सितारा असतात, पण त्यासाठी 7-8 जण लागतात आणि ते जाऊन येऊन असे पर पर्सन 200 रुपये घेतात. नाहीतर जास्तच लोक असतील तर वृंदावनसाठी टी डेपोमधून स्पेशल बस पण सोडण्यात येते. इथे राहण्यासाठी महावन, वृंदावन, मधुवन असे वेगवेगळे कॉटेज आहेत आणि त्यांचे वेगवेगळे रेट आहेत. AC, नॉन AC, पण सगळ्यांची फॅसिलिटी खूप छान वाटली. आम्ही गोकुळ कॉटेजमध्ये राहिलो होतो आणि त्याचा इन्क्लुडिंग GST रूम रेट होता 1680 रुपये. स्टे केलात तर गोल्फ कार्टची फॅसिलिटी मिळते, जी वयस्कर माणसांसाठी इकडून तिकडे जाण्यासाठी खूप युजफुल वाटली. जर तुम्ही चहा लवर असाल तर इथे एक दिवस तुम्हाला चहा नाही मिळणार, कारण इथे फक्त हर्बल टी पितात. आणि जेवणाच्या थाळीमध्ये एवढे काही व्हेज खास ऑप्शन नव्हते. नूडल्स, सूप आणि डाळ खिचडी. त्याच्यापेक्षा दुसऱ्या काही गोष्टी आहेत त्या घेतल्या तर बरं वाटेल असं मला वाटतं. दुपारचं अन्नक्षेत्रामधलं जेवण मोफत असतं, त्याच्यामध्ये डाळ, भात, भाजी असं सगळं मिळतं. तिकडच्या रोजच्या कार्यक्रमांचं टाईम टेबल मी व्हिडिओच्या शेवटी लावलं आहे, ते तुम्ही व्हिडिओ झूम करून पाहू शकता.